सारसनगर येथील जैन स्थानकात आनंद नगरी खरेदी महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। संक्रांतीनिमित्त महिलांच्या कौशल्याचा उत्सव, महिलांच्या स्वावलंबनाला चालना देणारा स्तुत्य उपक्रम। महिलांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारणे ही समाजासाठी सकारात्मक दिशा। माजी उपमहापौर गणेश भोसले। सारसनगर येथील जैन स्थानकात संक्रांत सणाचे औचित्य साधत राधेय ग्रुपच्या वतीने महिलांसाठी आनंद नगरी खरेदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या खरेदी महोत्सवात महिलांनी आपल्या कौशल्याचा प्रत्यय देत विविध प्रकारच्या साहित्यांच्या विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले होते। मोठ्या संख्येत आनंद नगरी खरेदी महोत्सवाला प्रतिसाद मिळाला असून महिलांनी खरेदीचा मनमुराद आनंद लुटला। तर आनंद नगरी खरेदी महोत्सवाचे उद्घाटन माजी उपमहापौर गणेश भोसले, नवनिर्वाचित अपक्ष उमेदवार प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेविका सुनीताताई फुलसौंदर यांच्या उपस्थितीत करण्यात आला। या प्रसंगी प्रयास व नम्रता दादी नानी ग्रुपच्या वतीने अपक्ष नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्यासह माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेविका सुनीताताई फुलसौंदर, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, संजय चोपडा यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी लकी ड्रॉचे देखील आयोजन करण्यात आले होते। प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ काढण्यात आला। प्रयास ग्रुपच्या अध्यक्ष रजनी भंडारी, दादी नानी ग्रुपच्या अध्यक्ष जयाताई गायकवाड, संस्थापिका अध्यक्ष अलकाताई मुंदडा, खजिनदार मेघना मुनोत, आरती थोरात, सल्लागार विद्या बडवे, ज्योती गांधी, उज्ज्वला बोगावत, उषा सोनी, सविता धामट, लीला अग्रवाल, आशा कापसे, रेखा फिरोदिया, उज्ज्वला मालू, स्वाती नागोरी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। सूत्रसंचालन दीपा मालू यांनी केले। दिलीप मेहर आणि अनिल मेहर यांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले। राधे महिला ग्रुपच्या वतीने एक गृह उद्योगचा आज प्रदर्शन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्या निमित्ताने आम्हाला चौघांना या ठिकाणी बोलावलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद करतो, आभार मानतो। आणि या महिलांचे आणि ताईंचे सुद्धा यांना मी सगळ्यांना अभिनंदन करतो। एक चांगले उपक्रम या ठिकाणी तुम्ही राबवतात, महिलांसाठी काहीतरी उद्योग धंदा या ठिकाणी तुम्ही या माध्यमातून तयार करतात, जेणेकरून महिलांना सुद्धा याच्यातून आयडिया काय मिळतील, चालना मिळेल या धंद्यामध्ये आणि याच्यातून काहीतरी मोठा उद्योग सुद्धा निर्माण होऊ शकतो। तर मी त्यांना माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। सावित्रीबाई फुले नगरामध्ये आज या महावीर भवनमध्ये राधे ग्रुप आणि प्रयास ग्रुप यांच्यामार्फत नगर शहरातील महिला उद्योजकांना, छोट्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय कसा वृद्धिंगत होईल ह्या संदर्भात ह्या दोन्ही ग्रुपनी आज मोठं एक शिबिर आयोजित केलेलं आहे। त्या शिबिराचं उद्घाटन आज या ठिकाणी सगळ्या माझ्या स्टॉलचं उद्घाटन माझ्या माता भगिनींच्या हाताने झालेलं आहे। खरं म्हणजे अलका भाभी इतक्या लोकांसाठी कष्ट घेत असतात की सगळा समाज चांगला व्हावा याच्यासाठी त्यांचं रात्रदिवस कार्य चालू असतं। राधे ग्रुपही त्याच पद्धतीने त्यांच्याबरोबर काम करतं। हे पहा, कुठलाही उद्योजक तयार होताना पहिल्यांदा छोटाच व्यवसाय करतो आणि नंतर तो मोठा होतो। नदीचा उगमही छोटा असतो, समुद्राला मिळताना ती नदी मोठी होती, तसंच हे छोटे उद्योजक तयार होऊनच मोठा व्यावसायिक तयार होतो। त्यांचा हा उपक्रम अतिशय सुंदर आहे आणि याच्यामुळं नगर शहराच्या उद्योगाला भरभराटी मिळणार आहे। मी त्यांच्या या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो।